आजची कथा थोडी रहस्यमय आहे. कधीकधी एखादी साधी वस्तूही आपल्या आयुष्यात मोठा संदेश देऊन जाते. आजची कथा आहे एका जुन्या घराची, एका बंद पडलेल्या घड्याळाची आणि त्या घड्याळाने दिलेल्या एका विचित्र इशाऱ्याची. एका छोट्या गावात अमोल नावाचा एक तरुण राहिला आला. शहरात खूप धावपळ आणि तणाव झाल्यानंतर त्याने शांत आयुष्य जगायचं ठरवलं आणि गावात एक जुनं पण मोठं घर विकत घेतलं. घर खूप सुंदर होतं, पण ते बराच काळ रिकामं पडलं होतं. भिंतीवर जुनी रंगसंगती, लाकडी खिडक्या आणि घरभर एक विचित्र शांतता होती. घरात सगळीकडे धूळ होती. अमोलने काही दिवस घर साफ करण्यात घालवले. प्रत्येक खोलीत काहीतरी जुनी वस्तू सापडत होती. पण हॉलमध्ये एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. भिंतीवर एक मोठं जुनं घड्याळ लटकलेलं होतं. ते खूप सुंदर होतं, पण पूर्णपणे बंद होतं. अमोलने घड्याळाकडे पाहिलं आणि हसत म्हणाला, हे तर फक्त सजावटीसाठी असावं. तो आपल्या कामात व्यस्त झाला. पहिले 2-3 दिवस शांत गेले. रात्री गावात खूप शांतता असायची. दूर कुठेतरी कुत्र्यांचे आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सळसळ ऐकू यायची. पण चौथ्या रात्री काहीतरी विचित्र घडलं. रात्री बरोबर 3 वाजता अमोल अचानक जागा झाला. त्याला हलकासा आवाज ऐकू येत होता. टिक टिक टिक. तो उठून बसला. घरात पूर्ण शांतता होती, पण तो आवाज हॉलमधून येत होता. अमोल हळूच उठला आणि हॉलमध्ये गेला. त्याने पाहिलं, भिंतीवरचं ते बंद घड्याळ चालू झालं होतं. घड्याळाचा सेकंद काटा हलत होता. अमोल आश्चर्याने पाहत राहिला. पण काही सेकंदानंतर घड्याळ पुन्हा थांबलं. त्याला वाटलं कदाचित ही योगायोग असेल. पण दुसऱ्या रात्री पुन्हा तेच घडलं. रात्री बरोबर 3 वाजता घड्याळ चालू झालं. काही सेकंद टिक टिक केलं आणि पुन्हा बंद झालं. आता मात्र अमोलला कुतूहल वाटायला लागलं. दुसऱ्या दिवशी तो गावातल्या एका वृद्ध माणसाला भेटायला गेला. त्या वृद्धाचं नाव पाटील काका होतं. ते त्या गावात खूप वर्षापासून राहत होते. अमोलने विचारलं, काका, माझ्या घराबद्दल काही विशेष गोष्ट आहे का? पाटील काका काही क्षण शांत राहिले. मग ते हळू आवाजात म्हणाले, त्या घरात खूप वर्षापूर्वी एक मोठी घटना घडली होती. अमोल उत्सुकतेने ऐकत होता. पाटील काका म्हणाले, त्या घरात एक श्रीमंत व्यापारी राहायचा. एक रात्री चोरी झाली आणि त्या रात्री बरोबर 3 वाजता घरात खूप गोंधळ झाला. त्यानंतर ते घर रिकामं पडलं. अमोलच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्या रात्री त्याने ठरवलं, आज 3 वाजेपर्यंत जागं राहायचं. रात्री वेळ हळूहळू पुढे सरकत होती. 2 वाजले, 2:30 वाजले आणि बरोबर 3 वाजता टिक टिक टिक. घड्याळ पुन्हा चालू झालं. यावेळी अमोलने नीट पाहिलं. घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा भिंतीच्या एका विशिष्ट भागाकडे दाखवत होते. अमोल त्या भिंतीजवळ गेला. त्याने नीट पाहिलं तर त्या जागेवर एक हलकीशी फट होती. कुतूहलाने त्याने भिंत थोडी उघडली. आत एक जुनी लोखंडी पेटी ठेवलेली होती. अमोलने ती पेटी बाहेर काढली. पेटी उघडल्यावर आत काही जुने कागद आणि एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, जो कोणी हे वाचत असेल त्याने सत्य बाहेर आणावं. ह्या घरात जे घडलं ते चोरी नव्हतं, ती फसवणूक होती. त्या कागदांमध्ये अनेक पुरावे होते. त्या पुराव्यांमुळे अनेक वर्षापूर्वी झालेल्या फसवणुकीचं सत्य समोर आलं. अमोलने ते सगळं गावासमोर आणलं आणि अनेक वर्षापासून लपवलेलं सत्य शेवटी उघड झालं. त्या दिवसानंतर ते घड्याळ पुन्हा कधीच चालू झालं नाही. जणू त्याचं काम पूर्ण झालं होतं. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप साधा आहे. सत्य कितीही वर्ष लपवलं तरी एक दिवस ते नक्की बाहेर येतं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.